नमस्कार. आज आपण एका यशोगाथेचं विश्लेषण करणार आहोत. आपल्याकडे एक स्रोत आलाय ज्यात राजश्री मुळे नावाच्या एका गृहिणीच्या उद्योजिका बनण्याचा प्रवास मांडलाय. हो, आणि त्या प्रत्युष उद्योग समूहाशी जोडलेले आहेत असं दिसतंय. बरोबर. पण आज आपण फक्त ही कथा ऐकणार नाही आहोत, तर या कथेच्या माध्यमातून एक विशिष्ट व्यावसायिक मॉडेल स्वतःला कसं सादर करतं याची रचना आणि त्यामागचं मानसशास्त्र याचा शोध घेऊया. अगदी. कारण कोणतीही यशोगाथा ही म्हणजे फक्त काही घटनांची साखळी नसते. ती एक काळजीपूर्वक निवडलेली आणि मांडलेली कहाणी असते. हो. या स्रोतामध्ये यशाची व्याख्या कशी केली आहे, प्रगती कशी मोजली आहे आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी कोणते भावनिक घटक वापरले आहेत हे तपासणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. चला तर मग या कथेच्या प्रत्येक थराला उलगडून पाहूया. नक्की. ठीक आहे, तर सुरुवात करूया. स्रोताची सुरुवात खूप ओळखीच्या परिस्थितीतून होते. राजश्री मुळे एक सामान्य गृहिणी. घर, कुटुंब, जबाबदाऱ्या या सगळ्यात अडकलेल्या, पण मनात स्वतःची ओळख निर्माण करण्याची एक तीव्र इच्छा. स्रोतानुसार त्यांना योग्य संधी किंवा मार्ग सापडत नव्हता. ही सुरुवातच खूप परिणामकारक आहे, नाही? हो, आणि ही पार्श्वभूमी तयार करणं अशा कथांसाठी खूप महत्वाचं असतं, कारण यातून एक प्रकारची भावनिक गुंतवणूक साधली जाते. बरोबर. अनेक महिलांना ही परिस्थिती आपल्यातलीच एक कथा वाटू शकते. काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण काय आणि कसं करावं हे कळत नाही. ही भावनाच या कथेचा पाया आहे. हो. पण आपण हेही लक्षात घ्यायला हवंय की ही एक अतिशय काळजीपूर्वक तयार केलेली कथा आहे. ही एक समस्या मांडते, ज्याचं उत्तर कथेच्या पुढच्या भागात दिलं जाणार आहे. अगदी. आणि ते उत्तर मिळतं सोशल मीडियाच्या माध्यमातून. स्रोतानुसार त्यांना प्रत्युष उद्योग समूहाचं व्यासपीठ मिळालं. अच्छा. तिथे सोशल मीडियाला एका नायकाप्रमाणे सादर केला आहे, जो संधीचे दरवाजे उघडतो. पण प्रत्युष उद्योग समूहाच्या कामाचं स्वरूप काय आहे यावर स्रोत काही सांगतो का? नाही. म्हणजे ते नक्की कोणत्या वस्तू किंवा सेवेचा व्यवसाय करतात? कारण त्याशिवाय उद्योजिका हा शब्द थोडासा अस्पष्ट वाटतोय. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्रोतामध्ये उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. संपूर्ण लक्ष संधी आणि व्यासपीठावर केंद्रित केलं आहे. हे अशा प्रकारच्या व्यावसायिक मॉडेल्समध्ये अनेकदा दिसतं. ओके. इथे काय विकायचं यापेक्षा कसं यशस्वी व्हायचं याचं चित्र जास्त रंगवलं जातं. घरबसल्या काम आणि स्वतःची ओळख हे दोन मुद्दे गृहिणींना आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. म्हणजे स्रोत उत्पादनाऐवजी त्या जीवनशैलीतील बदलावर जास्त भर देतोय. बरोबर. म्हणजे मूळ उत्पादन किंवा सेवा गोल ठेवून त्यातून मिळणारी ओळख आणि स्वातंत्र्य या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जातं. हे इंटरेस्टिंग आहे. हो ना. आता आपण त्यांच्या प्रगतीच्या टप्प्यांवर येऊया, कारण इथेच कथेला एक ठोस आकार मिळतो. स्रोतानुसार त्यांनी हळूहळू काम शिकून सिल्वर डिरेक्टर ही पहिली लेवल पूर्ण केली. हो, आणि इथूनच या मॉडेलची रचना आपल्या लक्षात येते. सिल्वर, गोल्ड आणि मग स्टार डायरेक्टर ही एक स्पष्ट पदानुक्रम म्हणजे एक हायरार्की आहे. अशा रचनेला अनेकदा गेमिफिकेशन असंही म्हटलं जातं, म्हणजे कामाला एका खेळाचं स्वरूप देणं. अच्छा. यामुळे प्रगती मोजता येते आणि सतत पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक लेवल पार केल्यावर एक प्रकारचं समाधान मिळतं आणि पुढच्या लेवलचं ध्येय समोर दिसू लागतं. पण या पदांचा नेमका अर्थ काय हे स्रोतामध्ये स्पष्ट केलं आहे का? म्हणजे सिल्वर डायरेक्टर बनण्यासाठी नेमक्या काय अटी असतात? टीमचा आकार, विक्रीचं लक्ष नाही, किंवा इतर काही निकष? कारण या तपशिलाशिवाय ही पदं केवळ आकर्षक नावांसारखी वाटतात. नाही. स्रोत या तांत्रिक तपशिलात जातच नाही. तो फक्त यशाचे टप्पे म्हणून या पदांचा उल्लेख करतो. आणि हेही एक कथाकथन तंत्र आहे, नाही का? अगदी. तपशिलात गेल्यावर कदाचित ते काम जास्त किचकट किंवा आव्हानात्मक वाटू शकतं. त्याऐवजी सिल्वर ते स्टार हा प्रवास सोपा आणि सरळ रेषेतला दाखवला जातो. बरोबर. श्रोत्याचा उद्देश हा मार्ग किती सोपा आहे हे दाखवणं असू शकतं, जरी प्रत्यक्षात तो खूप कठीण असला तरी. हे खरंय, कारण मेहनत, सातत्य आणि टीमवर्क या शब्दांचा वापर केला आहे. पण त्यामागे नक्की किती तास, किती नकार पचवावे लागले किंवा किती संघर्ष होता याचा काहीच उल्लेख नाही. कथा फक्त यशाच्या बिंदूंना जोडते आणि मधला खडतर प्रवास गाळून टाकते. बरोबर. आणि मग त्या स्टार डायरेक्टर बनल्या. स्रोतानुसार तुम्ही किती या मॉडर्न पदाचा कपडे अर्थ घाल. आहे,
वेस्टर्न घाला. त्यांच्या हाताखाली पण आमच्या हजारो मराठी लोकांची टीम पोरी आहे आणि त्या सर्वांना साडीतच नाही, मार्गदर्शन झाक दिसतात. करतात. आता इथे काय कथा ती साडी, वैयक्तिक यशावरून काय ती सामूहिक टिकली, नेतृत्वाकडे काय ती वळते. कानातले, हजारो लोकांची टीम पायातलं पैंजण. हा आकडा खूप मोठा आणि संपला प्रभावी विषय. आहे. तो त्यांच्या यशाची व्याप्ती दाखवतो. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. हजारो लोकांच्या टीमला प्रत्यक्ष मार्गदर्शन करणं ही एक प्रचंड मोठी जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही किती modern हे कपडे घाला. वैयक्तिक स्तरावर शक्य वेस्टर्न आहे घाला. का की पण आमच्या यासाठी मराठी एखादी पोरी स्वयंचलित प्रशिक्षण प्रणाली आहे? नेमका हाच मुद्दा. बरोबर. मार्गदर्शन या शब्दाचा अर्थ काय? हे वैयक्तिक पातळीवर असतं की गटागटाने? आणि या टीममधील प्रत्येकाचे यश सारखंच असतं का? हां, कारण अशा मॉडेलमध्ये अनेकदा असं दिसतं की शीर्षस्थानी असलेल्या काही मोजक्या लोकांना मोठं यश मिळतं. पण खालच्या स्तरावरील बहुसंख्य लोक फारशी कमाई करू शकत नाही आणि स्रोत याबद्दल पूर्णपणे मौन बाळगतात. अगदी. तो फक्त शीर्षस्थानी असलेल्या व्यक्तीवर म्हणजे राजश्री मुळे यांच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करतो. त्यांची कथा ही संपूर्ण समूहाची प्रातिनिधिक कथा म्हणून सादर केली जाते. बरोबर. त्या यशस्वी झाल्या म्हणजे तुम्हीही होऊ शकता हा संदेश त्यातून दिला जातो. पण टीममधील इतरांच्या प्रवासाबद्दल किंवा त्यांच्या यशाच्या दराबद्दल म्हणजे सक्सेस रेटबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाही. आणि यानंतर आता आपण कमाईच्या मुद्द्यावर येऊया. कारण कोणताही व्यवसाय शेवटी आकड्यांवर येतो. हो, स्रोतामध्ये त्यांच्या कमाईचा एक विशिष्ट आकडा दिला आहे. 1,94,250 रुपये. ही त्यांची आत्तापर्यंतची एकूण कमाई असल्याचं म्हटलं आहे. हो. आणि हा आकडा देण्याची पद्धत आणि वेळ खूप महत्वाची आहे. एकतर आत्तापर्यंतची एकूण कमाई असं म्हटलं आहे. पण हे यश मिळवण्यासाठी किती महिन्यांचा किंवा वर्षांचा कालावधी लागला हे सांगितलेलं नाही. अच्छा. समजा ही कमाई 2 वर्षात झाली असेल तर तिचं मासिक सरासरी उत्पन्न खूप वेगळं दिसेल. बरोबर. कालावधीच्या संदर्भाशिवाय हा आकडा दिशाभूल करणारा ठरू शकतो. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आकडा सांगितल्यानंतर स्रोत लगेचच विषय बदलतो. तो म्हणतो की त्यांचं यश केवळ कमाईपुरतं मर्यादित नाही. त्यांचे नेतृत्व गुण, टीम सांभाळण्याची क्षमता आणि इतरांना प्रेरणा देण्याची कला यावर जास्त भर दिला जातो. हे एक हुशार कथाकथन तंत्र आहे. नक्कीच. याला अँकरिंग आणि पिवोटिंग म्हणतात. आधी एक ठोस आकडा देऊन म्हणजे अँकर करून विश्वासार्हता निर्माण करायची आणि मग लगेच चर्चा भावनिक आणि अमूर्त गुणांवर म्हणजे पिवोट वळवायची. अच्छा. यामुळे ऐकणाऱ्याच्या मनात तो आकडा राहतो, पण त्याचं विश्लेषण करण्याऐवजी तो व्यक्तीच्या नेतृत्व गुणांनी प्रभावित होतो. म्हणजे यशाची व्याख्या पैशांपासून दूर नेऊन प्रभाव आणि नेतृत्व यांसारख्या गोष्टींवर स्थिर केली जाते. बरोबर. जे या व्यवसाय मॉडेलसाठी खूप सोयीचं आहे. थोडक्यात तुम्ही केवळ पैसे कमवत नाहीत तर तुम्ही एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनता हा संदेश दिला जातोय. अगदी. जो आर्थिक स्वातंत्र्याच्या संदेशापेक्षाही जास्त आकर्षक वाटू शकतो. बरोबर. कारण प्रत्येकालाच एक चांगला नेता बनायचा असतो, इतरांसाठी प्रेरणास्थान बनायचं असतं. ही एक म्हणजे सार्वत्रिक मानवी इच्छा आहे. हो हो. स्रोत या इच्छेलाच हात घालतो. त्यामुळे हे मॉडेल केवळ पैसे कमावण्याचं साधन नाही तर व्यक्तिमत्व विकासाचे एक माध्यम आहे असं चित्र उभं राहतं. स्रोताच्या शेवटी राजश्री मुळे यांचे आभार मानले आहेत तुम्ही किती आणि modern त्यांच्या कपडे नवीन घाला. पदासाठी शुभेच्छा दिल्या वेस्टर्न आहेत. घाला. त्यात असं पण म्हटलं आमच्या आहे मराठी की त्यांच्या पोरी मार्गदर्शनाचा आणि साडीतच विश्वासाचा लई झाक आधार दिसतात. कायम राहावा काय ती हे साडी, त्यांच्या टीमच्या काय ती भावना टिकली, दर्शवतं असं भासवलं काय ती जातं. कानातले, आणि इथे कथेचा पायातलं मुख्य पैंजण. उद्देश स्पष्ट होतो. संपला विषय. ही कथा केवळ राजश्री मुळे यांच्याबद्दल नाही तर ती इतरांसाठी एक रोल मॉडेल तयार करण्यासाठी आहे. बरोबर. त्यांच्या प्रवासामुळे आज अनेक गृहिणींना स्वप्न पाहण्याची तुम्ही किती आणि modern ती कपडे पूर्ण घाला. करण्याची हिंमत मिळते वेस्टर्न घाला. असं स्रोत पण सांगतो. आमच्या मराठी हिंमत पोरी मिळणे हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे. हो. हे केवळ एक उदाहरण नाही तर इतरांना कृती करण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक गोष्ट आहे. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की हा स्रोत एका व्यक्तीच्या यशाची कहाणी सांगत असला तरी तो प्रत्यक्षात एका व्यावसायिक मॉडेलची जाहिरात करत आहे. अगदी. त्यात निवडक माहिती दिली आहे, सकारात्मक बाजू उजवळली आहे आणि कठीण किंवा नकारात्मक पैलू पूर्णपणे वगळले आहे. हो. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की आपण फक्त एका स्रोताचं विश्लेषण करत आहोत जो स्पष्टपणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दिलेला आहे. बरोबर. अशा प्रकारच्या यशोगाथांमध्ये अनेकदा प्रवासातील कठीण भाग जसे की सुरुवातीला आलेलं अपयश, कुटुंबाचा विरोध किंवा आर्थिक गुंतवणूक आणि त्यातील जोखीम याबद्दल काही सांगितलं जात नाही.
त्यामुळे ऐकणाऱ्याला एक अर्धवट आणि अतिशय गुलाबी चित्र दिसतं. तर आज आपण राजश्री मुळे यांच्या प्रवासाची कथा सांगणाऱ्या स्रोताचं सखोल विश्लेषण केलं. आपण पाहिलं की कथेची सुरुवात कशी एका जवळच्या वाटणाऱ्या समस्येतून होते, मग सोशल मीडिया आणि एका व्यासपीठाला उत्तराच्या रूपात कसं सादर केलं जातं. हो, सिल्वर, गोल्ड, स्टार यांसारख्या पदांच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग कसा गेमिफाय केला जातो. बरोबर. आणि शेवटी कमाईच्या आकड्यापेक्षा नेतृत्व आणि प्रेरणा यांसारख्या अमूर्त गुणांवर लक्ष केंद्रित करून यशाची व्याख्या कशी बदलली जाते. अगदी बरोबर. ही एक अशी यशोगाथा आहे जी एका विशिष्ट व्यावसायिक मॉडेलमधील प्रगती कशी दर्शवली जाते याचं उत्तम उदाहरण आहे. यात सकारात्मक दृष्टिकोनावर भर आहे, आव्हानांवर मौन आहे आणि वैयक्तिक प्रगतीला टीमच्या नेतृत्वाशी युक्तिनीट म्हणजे हुशारीने जोडले गेले आहे. हो. या कथेचा उद्देश माहिती देण्यापेक्षा प्रेरणा देणं आणि संभाव्यता नवीन लोकांना या मॉडेलकडे आकर्षित करणं हा अधिक दिसतो. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार मनात येतो. स्रोतामध्ये सिल्वरपासून स्टार डायरेक्टरपर्यंतचा प्रवास दाखवला आहे, जिथे जबाबदारी आणि टीमचा आकार वाढत जातो. या कथेत यशाचं श्रेय पूर्णपणे राजश्री मुळे यांच्या वैयक्तिक गुणांना, जसं की मेहनत आणि सातत्य यांना दिल्या आहे. पण हजारो लोकांच्या टीमवर आधारित असलेल्या या मॉडेलमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की अशा संरचनेत एखाद्या व्यक्तीचं यश हे तिच्या स्वतःच्या क्षमतेवर जास्त अवलंबून असतं की तिच्या टीममधील लोकांच्या कामगिरीवर. आणि जेव्हा टीममधील एखादा सदस्य अयशस्वी होतो तेव्हा त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असते, त्या व्यक्तीची की तिच्या वरच्या लीडरची.